महापालिकेच्या संबंधी देखील अनेक निर्णय विषय आहेत। म्हणजे अनधिकृत बांधकामाला देखील किंवा अनधिकृत कामाला देखील महापालिकेतले लोक सपोर्ट करतात की काय? अहो, नुकतंच महात्मा फुले मार्केटमध्ये ज्या ठिकाणी 400-500 लोक जे आहेत, हे एक प्रत्यक्ष भाजी मार्केट आहे, त्या ठिकाणी त्यांनी चक्क्या आणून ठेवल्या आणि त्या चक्क्याचा एवढा आवाज आला की आजूबाजूचे नागरिक जे आहेत, तिथले त्या ठिकाणचे व्यापारी जे आहेत मार्केटमधले, ते देखील लोकांकडे धावले, त्यांनी मोर्चा आणला। परंतु अनधिकृत ज्या चक्की आहेत, मसाला चक्क्या ज्या आहेत, त्यांना पाठिंबा कोणी दिला असेल तर त्या ठिकाणच्या सत्ताधारी मधल्या काही लोकांनी। हा कुठला प्रकार आहे? म्हणजे अनधिकृतला तुम्ही मान्यता द्यायला तयार आहात का? जे अनधिकृत आहे हे आयुक्त सांगतात, जे अनधिकृत आहे हे तुम्ही माहितीच्या अधिकाऱ्यामध्ये सांगता आणि त्या चक्कीवर कारवाई करायच्या वेळेला त्यांच्यावर कशा करता कारवाई करायची आणि तुम्ही त्याला पाठिंबा देता? अध्यक्ष महोदय, शासनाने याच्यामध्ये दखल घेतली पाहिजे, शासनाने स्पष्ट निर्देश दिले पाहिजेत। मग उद्या तर तुम्ही अनधिकृत चक्क्या, अनधिकृत बांधकाम, अनधिकृत दुकान सगळ्याला मान्यता देणार का प्रशासन? आणि प्रशासन मुख गिळून बसतं महापालिकेचं। आयुक्त 4-4 वेळा बैठका घेतल्यानंतर देखील प्रत्यक्ष कारवाई करायचे आदेश देऊन देखील, आणि त्याच्यामुळे लोकांचा याच्यावरचा विश्वास उडतो। अध्यक्ष महोदय, म्हातारी मेल्याचं पण दुःख आहेच, परंतु काळ सोकावतो, शासन कोणाचंही असो, त्या ठिकाणी कोणी बसलेलं असो, पण शहर जर विद्रूप करायची असतील तर तो तुमचा अधिकार नाहीये। शहर विद्रूप जो करणारा असेल त्याला योग्य पद्धतीने धडा शिकवला गेला पाहिजे। अध्यक्ष महोदय, अशा प्रकारची मी या ठिकाणी